हे फ्रेंड्स, तर हा ब्लॉग आहे वुमेन्स डे सेलिब्रेशनचा। यावेळी आमचं वुमेन्स डे सेलिब्रेशन जे होतं ते जरा हटके होतं, कारण आम्ही यावेळी सेलिब्रेट करायला एक हॉलच बुक केलेला होता। जसं आपण बड्डे पार्टीसाठी हॉल बुक करतो तसा। तर आम्ही सोसायटीच्याच एक 35 ते 40 लेडीज होतो आणि आम्ही हॉल बुक करून मग आमचं सर्व तिथं मेनू वगैरे ठरवून आम्ही गेलो होतो आणि आम्ही खूप जास्त डान्स केला, रील्स बनवले आणि आमच्या शोसाठी आम्ही एक अँकरसुद्धा हायर केली होती। तर तिच्यामुळे हा शो खूप जास्त एनर्जेटिक झाला आणि स्टार्टर होते, मेन कोर्स होता आणि त्यासोबत आम्ही खूप सारे धमाल केली, रील्स बनवले, तिने काही टास्क दिले ते सुद्धा पूर्ण केले, काही गेम्स खेळलो आणि यामध्ये मला खूप जास्त आनंद झाला की वेगवेगळे अवॉर्ड्स तिने दिले तिच्याकडून। तर त्यासाठी आम्हाला चूज करायचं होतं की कोण यासाठी हे आहे, तर वुमेन ऑफ 2026। तर ती सर्व काही हँडल करू शकते, ती जेवण बनवू शकते छान, सर्व काही ती मॅनेज करू शकते, मुलांना सांभाळू शकते, घरकाम करू शकते आणि सर्व काही ती मॅनेज करू शकते एकटी। तर हा अवॉर्ड माझ्या मैत्रिणींनी मला चूज केलं त्यासाठी, यासाठी मी त्याची खूप जास्त ऋणी आहे आणि मला खूप छान वाटलं की यासाठी त्यांनी मला चूज केलं, खूप भारी वाटलं। तर व्हिडिओ नक्की बघा पूर्ण, त्याच्या शेवटी मी हे शेअर केलं आहे सर्व। तर खूप जास्त हॅप्पी आहे मी सध्या। Women of Substance 2026 किसको देना चाहिए? Women of Substance, she is everything. She is confident, she is great smile, she dresses well, she talks well, she cooks well, she manages everything well. So, Women of Substance and 2026, and that goes to Rakhi. तर एरवी पण माझ्या मैत्रिणी मला सारखं म्हणत असतात की तू खूप जास्त ॲक्टिव्ह आहे, प्रत्येक गोष्टीमध्येच ॲक्टिव्ह असते। तर आज त्याचं फळ मिळालं आणि मी खूप जास्त हॅप्पी आहे। चलो बाय।